कोल्हापूर चाळमध्ये शौचालय नादुरुस्त, महिलांचा संताप, माजी नगरसेवक थोरात यांचा टमरेल मोर्चा। मिरज प्रभाग क्रमांक 20 मधील कोल्हापूर चाळ येथील सरकारी शौचालय नादुरुस्त असल्याने तसेच लाईटची सोय नसल्याने महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। शौचालय असतानाही महिलांना उघड्यावर जाण्याची वेळ येत असून त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या मदतीने प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवला आहे। या समस्येबाबत पूर्वी काही वेळा योगेंद्र थोरात यांनी स्वतः लाईट बिल भरले होते, तसेच आयुक्त व उपायुक्तांना वेळोवेळी याबाबत मेसेज करून माहिती दिली होती। मात्र आरोग्य विभाग आणि प्रशासन याकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आले आहे। या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर चाळ येथील महिला आणि माजी नगरसेवक थोरात यांनी मिरज विभागीय कार्यालयात उपायुक्तांना घेराव घातला। त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत शौचालय दुरुस्त न झाल्यास टमरेल मोर्चा अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला। शौचालय दुरुस्त न केल्यास 2 दिवसानंतर सर्व महिला थेट महापालिकेच्या कार्यालयातच शौचाला जातील असा इशारा थोरात यांनी दिला। येथील जे टॉयलेट आहे जिथं महिला 150 महिला आणि 100 पुरुष जातात, गेले 6 महिने त्याचं लाईट बिल भरलं जात नाहीये। आम्हीच भरतोय, कुठेतरी आम्ही वर्गणी काढतोय, कुठेतरी मी घालतोय, पायपा फुटतायत, शेजारच्या घरात महिला पसरलेला आहे अक्षरशः। आम्ही ड्रेनेज विभागाला सांगितलं, बांधकाम विभागाला सांगितलं, आरोग्य विभागाला सांगितलं। आधी ज्या उपायुक्त महिलाच आहेत त्यांना तरी 28 मेला माझा मेसेज आहे की मॅडम आपण पण एक महिलांना किती त्रास होत आहे त्या ठिकाणी। तर आज या महिला अक्षरशः त्रस्त आहेत, 3 महिने 4 महिने उघड्यावर शौचालयाला जातात। ही चांगली गोष्ट आहे का? आपल्या कुठल्या तर असे महिला उघड्यावर गेले असतं आपल्याला कसं वाटलं असतं? आज विश्राम बागमध्ये तुम्ही एअर कंडिशन टॉयलेट लावताय आणि तर कोल्हापूर चाळी मिरजमध्ये तुम्ही आहे ते दुरुस्त करत नाही, किती विषमता आहे। मग आज आम्ही उपायुक्त मॅडम ज्या नवीन आपल्या आल्या स्मृती पाटील त्यांना भेटलो, त्यांनी 4 वाजेपर्यंत एजन्सीकडनं काम चालू होईल अशी आम्हाला ग्वाही दिलेली आहे। जर काम चालू झालं नाही तर उद्या गुरुवार आयुक्तांना भेटायचा दिवस आहे। आम्ही टमरेल घेऊन आयुक्तांच्या इथं जाणार आणि उद्यापासून या महिला महापालिकेतच टॉयलेटसाठी येतील।